मी शारदा इंट्युइटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज मी तुमच्यासाठी खूप छान रीडिंग घेऊन आले, ज्या रीडिंगची आतुरतेने वाट बघत असताच पण मला खूप हायर इंट्युइशन्स आले आणि तुमच्या कुलदेवतेचा तुमच्यासाठी खूप मोठा मेसेज होता, म्हणून ही रीडिंग तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात आली। खूप हायर इंट्युइशन्स होते की तुमची कुलदेवता तुम्हाला कोणापासून सुरक्षित ठेवते। खरंच तुम्हाला सुरक्षेची गरज आहे, तुम्हाला अशा नकारात्मक एनर्जीच्या पासून सुरक्षिततेची खरंच गरज आहे। आणि ती जी सुरक्षितता आहे ती तुमच्या कुलदेवतेशिवाय अशी कुठली एनर्जी नाही आहे जी तुम्हाला ते प्रोटेक्शन देऊ शकते। तर ते प्रोटेक्शन म्हणजे खूप हायर प्रोटेक्शन तुम्हाला आहे, कारण श्री दुर्गेची एनर्जी मला इथं खूप जाणवली। मग कारण ज्या वेळेला मला इंट्युइशन्स आले किंवा मी ध्यान केलं की या गोष्टींशी मी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुमच्या भोवती असे वाघ वाघ जो आहे, जो टायगर वाघ तो डरकाळी फोडत तो तुमच्या आजूबाजूला फिरतोय, असं मला त्या ध्यानामध्ये दिसलं। तर म्हणूनच ही खूप मोठी रीडिंग आहे तुमच्यासाठी। अगदी शेवटपर्यंत ऐका, जो मेसेज तुमच्यासाठी तुमच्या कुलदेवतेने दिलेला आहे, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअरही करा। कारण अशा काही सोल्स असतात ज्यांना खरंच त्यांना अंधारात सापडलेले असतात, वाट सापडत नसते त्यांना, आणि त्यांना खरंच प्रोटेक्शनची गरज असते। मग आता काय करायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही, तर ते सांगण्यासाठी आपण आहे, आणि त्यासाठीच तुम्हाला हा मेसेज देण्यात येतोय, दिला जातोय, तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय। ती अशी एनर्जी जी आहे जी तुमच्या पूर्ण औरा किंवा तुमचं हे सगळ्याला हे करण्याचा प्रयत्न करत होती, तर त्याला पूर्ण डिस्कनेक्ट करतीये। जी तुमची कुलदेवता आहे ती पूर्ण डिस्कनेक्ट करते। आई जगदंबाचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला आहे, आणि हे एवढं मोठं प्रोटेक्शन तुमच्या भोवती आहे, तुम्हाला त्याचा मागमूसही नाही आहे की तुम्हाला कोण प्रोटेक्ट करते, कोण तुमच्या आजूबाजूला आहे। तुमच्यापर्यंत आलेल्या सगळं जे काही जे हे जाळं पसरलेलं आहे काही नकारात्मक एनर्जीने, ते कट करण्याचं काम तुमची कुलदेवता करते। त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचू सुद्धा देत नाही आहे, आणि त्याचं तुम्हाला म्हणजे काही सुद्धा नाही, हा छान माझं सगळं हे चाललंय, पण तसं नाही आहे। कारण प्रत्येक वेळी ज्यावेळी तुमची थर्ड आय ओपन असेल त्यावेळेला तुम्हाला दिसतं की अदृश्य शक्तींचं काय काम चालू आहे, पण ज्यावेळेला आपलं थर्ड आय चालू नसतं, आपण अलाइन नसतो, त्यावेळेला आपल्याला आपलं छान चाललंय, पण तसं नसतं। अदृश्य शक्ती ज्या आहेत, जितके तुम्ही चांगले कर्म करताय ना, त्या चांगल्या कर्मातून ती शक्ती तुमच्या भोवती प्रोटेक्ट करत असते, तुम्हाला प्रोटेक्शन देत असते। आणि तीच शक्ती तुम्हाला डिस्टर्ब न करण्यासाठी, कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करू नये, कुणीही तुम्हाला त्रास देऊ नये, कुणीही तुम्हाला नकारात्मक ह्याच्यामध्ये अडकवू नये, आणि त्या फेऱ्यातून तुम्ही बाहेर पडावं, यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन देते। तर काय आहे अशी एनर्जी, कारण इथं मला खूप तुमची एनर्जी अशी खूप फ्रेश दिसते, खूप फ्रेश एनर्जी आहे, उत्साही एनर्जी आहे, पण त्या तुमच्या उत्साहाला दृष्ट लागू नये, तुमच्या उत्साहाला कुणाचीही नजर लागू नये। तुम्ही जे कार्य करताय किंवा तुम्ही तुमच्या कामामध्ये तुमच्या फॅमिली सोबत आनंदी राहावं, हा जो म्हणजे जसं तुमचं स्वप्न आहे किंवा जसा तुमचा विचार जो आहे, तसाच तुमच्या कुलदेवतेचा सुद्धा आहे, कारण ती आई आहे, आणि आईला आपल्या लेकराची खूप काळजी असते। ती ती आहे तरच सगळ्या गोष्टी आहेत, है की नाही? तर ही आई तुमच्यापर्यंत तुमची सुरक्षितता जी आहे ती तुम्हाला करते। का सुरक्षित करते, कोणापासून तुम्हाला सुरक्षित करते, हा मेसेज तुम्हाला या रीडिंग मधून देण्यात येतोय। तर बघूया आपण काय आहे ह्या रीडिंग मध्ये तुम्हाला तुमची कुलदेवता कोणापासून, हे बघा, तुमची कुलदेवता तुम्हाला सुरक्षित ठेवते, तर हा मेसेज इथं तुम्हाला दिला जाते। कारण तुमच्यावर खूप सारं बर्डन आहे, अशा लोकांचं असेल, अशा कामाचं असेल, अशा काही एनर्जीचं बर्डन आहे की तुम्ही करताय पण ते संपतच नाही। पण अशी काही खोडसाळ लोक असतात आजूबाजूला, काही अशा एनर्जीज असतात ज्या मुद्दामून समोर काहीतरी ढिगारा आणून टाकणार, कामाचं असेल किंवा जबाबदाऱ्यांचा असेल, किंवा तुम्ही काहीतरी काय नवीन करू पाहताय, नवीन अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत, नवीन संधी येत आहे, तुमच्या मुलांच्यासाठी तुम्ही काहीतरी करू शकता किंवा तुमच्यासाठी, पण ते अनावश्यक उगीच कुठलं काहीतरी काढायचं, अशा बघा एनर्जीज आजूबाजूला असतात। सहजपणे फोन करतील, तुम्ही छान एनर्जी मध्ये आहात, अचानकपणे फोन करतील आणि तुमचं चाललेलं सगळं प्लॅनिंग डिस्टर्ब करतील, किंवा काहीतरी नकारात्मक गोष्टींनी। मग तुम्हाला जे सकारात्मक इंट्युइशन्स येत आहेत, सकारात्मक काहीतरी तुमच्या आयुष्यात चाललंय, काहीतरी नवीन करण्याचा तुम्ही निर्णय घेताय आणि त्यामध्ये आडफाटा घालण्याचा असा प्रयत्न करता, तर ही एनर्जी तुमची आहे। तुम्हाला खूप बोजा म्हणजे तुमच्या हृदयावर खूप भार आल्यासारखं तुम्हाला असं वाटत असेल, अशी सुद्धा एनर्जी इथं सांगते की तुमची कुलदेवता यापासूनच तुम्हाला सुरक्षित ठेवते।
की तुम्हाला खूप सारी कामं करायची आहेत, खूप सारं कार्य करायचं आहे. पण त्यामध्ये ते कुठलं कार्य जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतोय. तुम्ही जे काही करताय ते तुम्हाला आनंद मिळतोय म्हणून नाही आहे, तर ती जबाबदारी आहे. तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुम्ही ते करताय. कर्तव्यासाठी साठी करताय. कारण त्यामध्ये तुमची एनर्जी कुठेतरी लॉस होते. तुम्हाला जे काही करायचंय किंवा तुम्हाला जे करू पाहताय ते तुमच्याकडून होतच नाहीये. तर तुमची कुलदेवता हितच तुम्हाला याच लोकांपासून सुरक्षित ठेवते, जे तुम्हाला व्यस्त ठेवताय. म्हणजे अशा काही एनर्जी सुद्धा आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं, की अदृश्य शक्ती असतात. अदृश्य शक्ती अशा असतात, ज्या तुम्ही काही चांगलं कार्य करत आहात किंवा काही कामाच्या ह्याच्यातून तुम्ही वेगळं म्हणजे जे स्पिरिच्युअली आध्यात्मिक ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही आहात. खूप चांगली कर्म, खूप चांगली कामं तुमच्याकडनं होतात. पण त्यांना ते हे होत नाही, की ही सोल खूप पुढे जाऊ शकते किंवा ही सोल अध्यात्मामध्ये काहीतरी चांगलं करू शकते, ही लोकांना हील करू शकते, काही करू शकते. तर तुमच्या कार्यामध्ये अडथळे आणण्याचा त्या अदृश्य शक्ती प्रयत्न करतात. आणि त्या अचानकपणे अशा एनर्जीच्या स्वरूपात म्हणजे जी तुमच्याच आजूबाजूला लोकं असतात, त्यांच्याच रूपाने तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. तर इथं ह्याच एनर्जीजपासून तो लोकं तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात आणि ह्याच एनर्जीपासून कुलदेवता तुमची तुम्हाला सुरक्षित ठेवते. तुम्ही यांच्याशी लढताय, पण तुमची ताकद तिथं पोहोचत नाहीये. हे जे कार्ड आहे बघा 10 ऑफ वॉन्ड्सचं आणि ह्या शक्ती आहेत, ह्या अदृश्य शक्ती आहेत. तुम्ही म्हणजे ह्या जबाबदाऱ्या आहेत, इतक्या समोर आल्यात, की म्हणजे त्यांना लढत-लढत तुम्ही थकलाय. पण तुम्ही थांबत नाहीये. तुम्ही घेतलंय त्यांना, तुम्ही जबाबदाऱ्या पेलताय, सगळं करताय. पण याच्यामध्ये तुमची कुलदेवता तुम्हाला सुरक्षित ठेवते. कारण हे सगळा बोजा तुम्हाला तुमच्यापासून काढून घ्यायचा आहे. तुमची कुलदेवता यापासूनच तुम्हाला सुरक्षित ठेवते, की खूप बोजा घेतलाय तुम्ही, खूप सगळ्या गोष्टी अंगावर घेतल्यात. पण या अदृश्य शक्ती ज्या आहेत, ह्या तुमच्यावर हा बोजा हे करतायत, ठेवतायत, टाकतायत सगळा बोजा तुमच्या. तुम्हाला कळत नाही, की ती समोरची व्यक्ती अशी का वागते? पण ती वागत नाहीये. तिला त्या शक्ती ते वागण्यासाठी हे प्रवृत्त करत असतात. हे करत असतात, की तू असं कर. या अदृश्य शक्ती आणि त्यांच्या रूपाने तुम्हाला त्रास देत असतात. तर तुमची कुलदेवता इथंच तुम्हाला प्रोटेक्शन देते. या सगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळी संकटं आणि सगळ्या अडथळे जे तुमच्या कार्यामध्ये येत आहेत, तुमच्या कामामध्ये येत आहेत, काही बिझनेसचं असेल किंवा तुमच्या करिअरचं असेल किंवा ऑफिशियल वर्किंग वुमन किंवा वर्किंग मेन जे काही तुम्ही असाल, तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या आजूबाजूची लोकं तुम्हाला विनाकारणच त्रास देतात. म्हणजे काही कारण नसतं. काहीच कारण नसतं. द्वेष असतो, ईर्ष्या असते, राग असतो, मोह असतो आणि ह्या सगळ्यामध्ये इतकी बरबटली आहेत लोकं, की त्यामध्ये चांगलं काय आहे हे घेतच नाहीयेत. आणि ह्या अदृश्य शक्ती त्यांच्या रूपाने तुम्हाला त्रास द्यायला चालू करतात. तर हा सगळा जो त्रास आहे किंवा हे सगळं आहे, हे तुम्हाला दिसत नाही, तुमच्या डोळ्याला दिसत नाही. जाऊ दे, त्यांनी त्यांचं काम करतात, तुम्ही तुमचं काम करता आणि हीच तुमची जी एनर्जी आहे, हीच तुमची जी शक्ती आहे, ही देवींनी कनेक्ट केली, ही देवींनी घेतली. कारण ही सोल जी आहे, ही खूप पॉझिटिव्ह आहे, ही खरी आहे आणि ही माझी आहे, माझं लेकरू आहे. लेकरू तर त्यांचे सगळेच आहेत, पण एक खोडसाळ असतं, एक चांगलं असतं, हे की नाही? अशा पद्धतीचं हे आहे. तर इथं तुम्हाला तुमच्या कुलदेवी ज्या आहेत, त्या तुमच्या आजूबाजूच्या अदृश्य एनर्जीच्या तुमच्यावर प्रहार करू पाहत आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतायत. पण जितकं तुम्ही हे प्रहार सोसले, जितके तुम्ही हे सगळं सहन केलं, सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त तुमच्या कामावर फोकस केलं, तुम्ही तुमच्याकडून चांगले कर्म करत राहिला, तुम्ही सगळं चांगलं देत राहिला, म्हणून तुमच्या कुलदेवतीने आता ग्रोथकडे तुम्हाला घेऊन जाते. कारण ह्या विळख्यातूनच त्यांना तुम्हाला बाहेर काढायचं आहे. हे जे विषारी सगळं हे आजूबाजूला पसरलंय ना, त्या विळख्यातून तुम्हाला त्या बाहेर काढतात. कारण एक कार्मिक सायकल सुद्धा तुमची संपली आणि या कार्मिक सायकलमध्ये खूप म्हणजे अशी परीक्षा तुम्ही इतकी मोठी दिली आहे, की त्याला तोड नाही. खूप टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आले असतील. अशी लोकं तुमच्या आयुष्यात आली, ज्यांनी अ, मुद्दामून ढकलण्याचा पण प्रयत्न केला. पण खाईसारख्या मोठ्या ह्याच्यात पडून सुद्धा तुम्ही पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभे राहिलात. म्हणून तुमची कुलदेवता तुम्हाला सुरक्षित ठेवते. साधं सोपं यश नाहीये. जे तुम्हाला मिळालंय किंवा तुम्हाला जे मिळतंय ते साधं सोपं असं मिळालेलं नाहीये. खूप कष्टाने, खूप सामर्थ्य, खूप एनर्जी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. खूप रडलाय, एकटे पडलाय, परमेश्वराबरोबर हे केलं. त्यामुळं तुम्हाला इथं सुरक्षितता आहे. कारण सगळ्या गोष्टी अशाच अंतराळी कुणालाही मिळत नाहीत. लोकांना तुमचा हेवा वाटेल, अशी या एनर्जीमध्ये तुम्ही शिफ्ट होताय आणि तुमच्या कुलदेवताच तुम्हाला मी काय म्हणलं, मी इथं ही जी एनर्जी कनेक्ट झाली, ही एनर्जी तुमचीच आहे. जी सोल आता किंवा ह्या ज्यांच्यापर्यंत ही रीडिंग पोहोचते, त्यांनी अक्षरशः म्हणजे खूप पाठीवर तुमच्या वार झालेत. समोरून वार करण्याची धमक नाहीये कोणाच्या तुमच्या समोर येऊन.
कारण तितकी ती पवित्र सोलच नाहीये. कारण ती पवित्र असती, तर त्यांनी तुमच्या पाठीवरून वार केले नसते. म्हणून ह्या सोल ज्या आहेत, ह्या तुमच्या पाठीवर वार करतात. पाठीमागे त्यांच्यामध्ये धमक नाहीये, त्यामुळे राग, ईर्ष्या, मोह, लोभ, मत्सर ह्याच्यामध्ये ती बरबटली गेली सोल. आणि ते तुमच्या मागे तुमच्याबद्दल काय बोलतात. बरेच वेळा काय होतं आपल्याला माहीत नसतं आपल्या मागे काय बोलतात. तुम्ही सोल इतकी छान आणि म्हणजे खरी आहात. नाकासमोर सरळ चालणारी. तुम्ही सरळ चालता, तुम्ही तुमचं काम करता, करू देत त्यांना काय करायचं ते. ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही असता, या झोनमध्ये तुम्ही असता. पण एंजल्स ते काम करतात. एंजल्स जे आहेत, तुमचे पूर्वज आहेत, तर हे त्यांचं काम करत असतात. ते बघतात कोण काय करायला लागले, कोण पाठीमागून वार करते, कोणाची काय खेळी चालल्या. मांजर कितीही डोळे मिटून दूध पिलं तरी कुणीतरी त्याला बघत असतं. है की नाही? आपण कितीही अंधारात काही करू दे किंवा उजेडात करू दे, पण जो वरचा आहे तो डोळे झाकून बसलेला नाहीये. तो डोळे उघडे ठेवूनच बसतो. तू माटीवरून किती वार करतोस कर. पण एक ना एक दिवस तुझ्याकडची हत्यारं संपली, की मग मी माझं हत्यार काढतो. मग त्यावेळेला तू निस्तनाभूत होणार. हा तुमच्या कुलदेवतेचा त्यांना इशारा आहे. लक्षात घ्या. ज्यांनी तुमच्यावर वार केले ना, त्यांना निस्तेनाभूत करणार आहेत कुलदेवता तुमची. आणि तुमच्या कुलदेवताचा खूप आशीर्वाद तुम्हाला आहे. हे एवढे शॉर्ट्स पाठीवर घालून ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला घायाळ करणं, मग ते शब्दांनी असू दे, मग ते ह्याच्यामध्ये कशातरी अडकवण्याचा प्रयत्न असू दे किंवा काही त्रासात नसू दे, कुठल्याही न केलेल्या चुकांमध्ये गुंतवणं असू दे किंवा काहीही असू दे, ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या नाही आहेत त्याच्यामध्ये गुंतवणं असू दे, कुठेही असू दे, व्यवसाय असू दे, फसवणूक असू दे, ह्या सगळ्या ह्यानं तुम्हाला खूप तुमच्या पाठीवर वार झाले. समोरून नाही, पाठीवरून तुमच्याबद्दल चर्चा झाली असेल, तुमच्यावर वार झाले, तुम्हाला एकटं पाडलं, तुम्हाला त्रास दिला, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या असतील. पण ह्या ह्या सगळ्याचा हा शेवटचा मी तेच सांगितलं तुम्हाला, वार शेवटचा त्यांचा होता. जो काही तुमच्या आयुष्यात जे काही झालं तो वार त्यांचा शेवटचा होता आणि आता वेळ तुमची सुरू होते. कारण तुमच्या हे जे हत्यार जे आता बाहेर काढलेलं आहे ना, दुर्गांनी आपण शक्ती रूपांना बघतो. त्यांच्या हातात प्रत्येका ह्याच्या हातात शस्त्र आहे आणि या शस्त्रांनीच त्या त्यांना निस्तनाभूत करणार. कारण त्या अशा एनर्जी आहेत, त्यांच्या विचारांनी त्यांनी स्वतःला इतकं हे करून ठेवले, की त्याच्यामुळे समोर कितीही साक्षात परमेश्वर आला तर त्यांना दिसणार नाही. कारण इतकं ते त्यांच्या विचारांमध्ये, अहंकारामध्ये, मीपणामध्ये इतकी भरभटले, की त्यांना समोर काही चांगलं आहे, वाईट आहे काहीही दिसत नाही. इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातो आणि अशा ज्या सोल्स आहेत, ज्या सोर्ससारख्या आहेत, ज्या घुसतात, ज्या त्रास देतात तुम्हाला, त्यांच्यापासून तुम्हाला तुमची कुलदेवता सुरक्षित ठेवते. खूप भयान अंधारातून तुम्हाला तुमची कुलदेवता बाहेर काढते. अगदी सुरक्षित तुम्हाला बाहेर काढते. आणि मी तुम्हाला म्हटलं ना, मला जो भास झाला, मला जे ध्यानातून दिसलं, की एक वाघ आहे जो डरकाळी फोडतोय आणि तो तुम्हाला सुरक्षित ठेवतोय. तर आणि जो डरकाळी फोडतोय तुम्ही तरी पण तो वाघ असून सुद्धा गेंड्यासारखी काही अशी एनर्जी मला जाणवली बरं का. ती की तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न करते. पण तिला सुद्धा हे करून तुम्ही निसटून निघून जाता. म्हणजे जे मला ध्यानामध्ये मला ज्या गोष्टी दिसल्या त्या मी तुमच्याशी तुम्हाला सांगते. ह्याच एनर्जी आणि पुन्हा 100% तुमच्याशी ज्या कोण सोल्स खरंच असं हे आहे ना, त्यांना कनेक्ट होणार. कारण खूप सहन केलंय त्यांनी. खूप सहन केलंय, खूप विश्वास ठेवलाय, सरेंडर केलंय पूर्णपणे परमेश्वराला. म्हणून ही एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर सोडून द्या. कुलदेवता तुमची तुम्हाला सुरक्षित ठेवते. खूप सुरक्षिततेचा मोठा असा प्रोटेक्शनचा घेरा तुमच्या भोवती आहे आणि तुम्हाला हेच सांगितलं जाते, की आता मागं फिरून बघू नका. जे काही आयुष्यासाठी तुमच्या कुलदेवतेने तुम्हाला जो मार्ग दाखवलेला आहे, जे काही तुम्ही डिसिजन्स घेतलेले असतील किंवा आयुष्यात तुम्ही काहीतरी असं काही करताय म्हणजे जर तुम्ही टॅरो रीडिंग करत असाल किंवा शिकत असाल किंवा आणि कोणत्याही माध्यमातून तुम्ही नवीन काही गोष्टी करत असाल, ज्या इतरांना आवडणार नाहीत, पटणार नाहीत, पण त्यांचं महत्त्व त्यांना तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही तयार व्हाल. जेव्हा तुम्ही तुमच्या त्या प्रसिद्धीच्या किंवा तुम्ही प्रसिद्धीच्या म्हणण्यापेक्षा जे कार्य तुम्हाला देवीनी आणि दत्तगुरूंनी हाती दिलेलं आहे ते पूर्ण केल्यावर तुम्हाला कळेल. त्यांना कळेल तेव्हा ते बघत बसतील. पण आत्ता तुमच्या सगळ्या आवराला सुरक्षितता ही कुलदेवींची आहे. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंट नक्की करा. कारण कमेंट तुम्ही जेव्हा करता त्यावेळेला तुमची जी एनर्जी आहे ती कमेंट्समध्ये येत असते. म्हणजे तुमची सकारात्मक एनर्जी फ्लो होतीये किंवा कुठल्या चक्राजमधून तुमची आत्ता ऊर्जा वाहते, हे सगळं तुमच्या कमेंटद्वारे कळत असतं. त्यामुळे कमेंट करा. तुम्हाला जे काही तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे,
तुम्हाला काय वाटतंय किंवा टॅरोज तुम्हाला काय सांगतात, तुम्हाला काही वेगळा मेसेज येतोय का, ते सुद्धा तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटलं तर ही कुलदेवता जी तुम्हाला आहे ही तुम्हाला जागं करण्यासाठीच हे सगळं आहे. ह्या ज्या जनरल रिडिंग होतात, हे जे प्रिडिक्शन होतं हे तुम्हाला जागं करून तुमच्याकडून जे शब्द आहेत, तुमचा थॉट चक्र ओपन करून कमेंटमध्ये त्या गोष्टी येण्यासाठी. जो काही सकारात्मक भाव तुमचा आहे, त्या दृष्टिकोन आहे बघण्याचा, बोलण्याचा, तो त्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे चक्रास हील व्हायला खूप मदत होते. म्हणून कुलदेवी तुम्हाला सांगतात, ह्या चक्रांना सुद्धा तुमच्या प्रोटेक्शन आहे, सुरक्षितता आहे. आणि इथे बघा हे नाईट ऑफ वॉन्ड्स आहे. आता एक भरारी तुम्ही घेताय. मला इथं ते गाणं आवडतं, तू चाल पुढं, तुला रगड्या भीती कशाची, परवा विकुणाची. हे गाणं मला आठवलं आणि छानच तुम्ही खूप पुढे चाललेले आहात. एक घोडदौड तुमची चालू झालेली आहे. सगळं व्यवस्थित आहे, छान आहे, प्रोटेक्शन आहे. आणि जर तुम्हाला सतत 444 आणि 333 वगैरे असे नंबर तुम्हाला जर शो होत असतील, दिसत असतील, 999 दिसत असेल, तरी सुद्धा तुम्ही एक कार्मिक सायकल संपवून पुढे चाललेले आहात. ॲज अ 444 तुम्हाला प्रोटेक्शन आहे, डिवाइन प्रोटेक्शन आहे, युनिव्हर्सचं प्रोटेक्शन आहे, तुमच्या कुलदेवतेचं प्रोटेक्शन आहे. म्हणूनच ही रिडिंग तुमच्यापर्यंत आली. हे जात असताना एक ग्रोथचं जे आहे, म्हणजे एक पालवी फुटली आहे. पालवी फुटली. तुम्ही तुमच्या विचारांनी, तुमच्या कर्माने तुम्ही तुमचं एक चांगलं बीज जे रोवलं होतं ते उगवलेलं आहे. त्याला पालवी फुटलेली आहे आणि म्हणून तुम्ही तुमची घोडदौड सुरू केलेली आहे. सुरू करण्यासाठी तुम्हाला सांगतायत, डिवाइन सांगतायत आणि तुमची कुलदेवता तुम्हाला इथं सांगते, तुम्हाला पुढं घेऊन जाते. पुढं घेऊन जाते. कारण आता तुम्ही घोड्याला टाच मारणं गरजेचं आहे, असं तुम्हाला इथे सांगितलं जातं. तुम्ही टाच मारला तर तुम्ही पुढं जाणार, तो घोडा थांबणार नाही. पुढं जाणार तुम्ही. पण हे करत असताना सगळ्या गोष्टी काही तुम्हाला सुरक्षितता आहे, पण काही अशा एनर्जीज आहेत त्यांना तुम्ही हृदयात न ठेवता तिथं सोडून देऊन त्यांना माफ करून पुढे जायला सुद्धा कुलदेवता तुमची तुम्हाला सांगते की तुम्ही सुरक्षित आहात. ते जे काही चाललेलं आहे तुमच्या मागे, तुमच्याबद्दल किंवा तुमच्या ह्याच्याबद्दल काही चाललेलं आहे, त्यासाठी त्या आहेत, त्या तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत. त्या सगळ्यांपासून, त्यांच्या विचारांपासून, त्यांच्या थॉट्स पासून, त्यांचे जे काही अहंकार, मीपणा जो त्यांचा आहे, जो तुम्हाला तुमच्या मनाला शिवू सुद्धा देत नाहीत, तुमची कुलदेवता तिथपर्यंत त्या अजिबात त्या येऊ देत नाहीत, कारण त्यांना अधिकारच नाही आहे तो. तर हा प्रोटेक्शन जो आहे त्या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर तुम्हाला आणण्यासाठीच हा सगळा घाट त्यांनी घातला, की खूप मोठा निर्णय तुमच्या आयुष्याचा तुमची कुलदेवता घेते आहे. खरं तर ऍक्च्युली 2 कार्ड्स आहेत. बघा, हा हे कार्ड किती छान आहेत, 2 आहेत. जी तुमची प्रगती आहे त्या प्रगतीमध्ये कासवासारखं, कासव हे लक्ष्मी मातेचं लक्ष्मी माता जे आपण हे करतोय की नाही, कासवाला लक्ष्मीचं हे मानलं जातं, महालक्ष्मीचा आशीर्वाद आहे. तर जे कासव आहे त्याचं म्हणजे त्याच्यातली निर्मळता जी आहे, ते आपण म्हणजे पाणी स्वच्छ करण्यासाठी कासवाला पाण्यात सोडलं जातं, तसं तुम्ही निर्मळ आहात. निर्मळ आहात. एक स्वच्छता, आपण काय म्हणतो, विचारांची स्वच्छता, विचारांची स्पष्टता आणि मनातली घाण क्लीन करणं जे काय आहे, ॲज अ हीलर म्हणून सुद्धा तुम्ही काम करत असाल किंवा भविष्यात तुम्ही करणार असाल, तर तुम्ही असं काम करताय की तुम्ही आजूबाजूची लोक जरी असली, किती नकारात्मक असले, तरी सुद्धा ते सगळं संपवून, ती सगळी घाण संपवून जो छान एक विचार आहे, छान चांगलं जे काय आहे ते तुम्ही घेऊन जाताय. आणि म्हणून तुम्हाला तुमची कुलदेवता सपोर्ट करते, तुम्हाला प्रोटेक्शन देते, सुरक्षित ठेवते ह्या असल्या एनर्जीज पासून. आणि जी ग्रोथ आहे बघा इथं हे जे दिसतंय, म्हणजे त्याचा एक पुढचा 5 नंबर आहे. म्हणजे स्वतःमधला जो अनुभव तुमचा जो आहे, एक स्टेप पुढं वरती तुम्ही जाताय, वर चढत तुम्ही जाताय. कारण हा जो तुमचा टॉवर आहे त्याचं फाउंडेशन प्रामाणिक आहे. त्याचा जो मूळ, जो रूट आहे ना, ते खूप स्ट्रॉंग आहे. ते परमेश्वराच्या आशीर्वादाने, त्यांच्या इच्छेने ते रूप बनलेलं आहे. कोणत्याही म्हणजे कोणी असं ते फाउंडेशन असं ते हे नाही आहे. जो तुमचा टॉवर वर चाललेला आहे, जे तुम्ही ग्रोथच्या दिशेने वरती चाललेले आहात, तो जरी स्लो असला तरी सुद्धा तो स्वच्छतेचा आहे, निर्मळतेचा आहे. कधी कधी मनामध्ये भाव येतो, आपण इतकं चांगलं वागतो, आपण इतकं प्रामाणिक वागतो, खरं वागतो, पण जशी प्रगती आपल्याला पाहिजे होती तशी होत नाही. तर इथं तुमची कुलदेवता तेच सांगते, तुम्ही हळूहळू जाताय, हळूहळू वरती तुमचा टॉवर चढताय, पण तुम्ही गाठणार आहात शिखर. झेंडा तुमच्या विजयाचा रोवला जाणार आहे.
कारण इथं प्रोटेक्शन आहे, तुम्हाला कुलदेवतेचं सुरक्षितता आहे. का तर तुमच्यामध्ये खरेपणा आहे, तुमचा उद्देश स्वच्छ आहे, मनामध्ये निर्मळता आहे, प्रेम आहे, एखाद्याला माफ करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे, ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणून हे सगळं चाललंय. बाकी जे तुमच्या आजूबाजूला चाललंय त्याचा विचार तुम्ही करू नका. अशा तुमच्या कुलदेवतेंचा आदेश तुमच्यासाठी आहे. कुणासाठी तरी स्ट्रॉंग आदेश हा असेल. आता तुमच्या कुलदेवता तुम्हाला हेच सांगतायत. बाकी आजूबाजूला काय चाललंय तिकडे तुमचं लक्ष नको. तुमचे कान, तुमचे डोळे, तुमचे अवयव, इंद्रिय हे सगळं फक्त पॉझिटिव्ह एनर्जी अट्रॅक्ट कशी करतील याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे, असं तुमच्यासाठी हा आदेश सुद्धा आहे. आणि खूप मोठा मेसेज हा देवींनी तुमच्यासाठी दिलेला आहे. तर नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला रीडिंग कशी वाटली. खूप फास्ट रीडिंग झाली आणि खूप म्हणजे अगदी मला फास्ट इंट्युशन्स होते की तुमच्यापर्यंत ही रीडिंग पोहोचवली पाहिजे. कोणतरी अशी सोल आहे जिला खरंच वाटते की आपल्याला का म्हणजे का आपण इतकं चांगलं काहीतरी करतोय आणि का आपल्याला अडथळे येतात असं सुद्धा वाटत असेल, तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन आहे. तुम्हाला तिथं पुढं जाण्यासाठी सांगितलं जाते. पुढे जा. जे काही होतंय ना ते सगळं बाजूला सारामध्ये जे येतंय ना, दगड आहे ना, उचला आणि बाजूला फेका आणि पुढे जा. असं तुम्हाला सांगितलं जाते. कुणीही तुमच्या मार्गामध्ये अडथळे नाही आणू शकत आणि तिथं प्रोटेक्शन द्यायला तुमच्या कुलदेवी आहेत तिथं, असं तुम्हाला मेसेज दिला जाते. बघा हे सुद्धा कार्ड किती छान आहे. हे करंट चॅलेंजेस मध्ये पडू नका, असं तुमच्या कुलदेवी तुम्हाला आदेश देतात. जे काय आजूबाजूला चाललंय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आजूबाजूला जे चाललंय ना त्या सगळ्या गोंधळात पडू नका, अडकू नका. जे तुम्हाला करायचं आहे, तुमचा गोल काय आहे तो फिक्स करा, त्याच्यावर फोकस करा आणि पुढे जा. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आयुष्याचा काहीतरी गोल आहे, काहीतरी निर्णय आहे तुमचा, त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि पुढे जा. फक्त तुम्हाला तुमच्या नजरेत असं एक चमक असली पाहिजे, असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जर तुम्ही मी स्वतः सुद्धा लेव्हेंडर कलर हे केलेला आहे, पाठीमागे लेव्हेंडर कलर आहे आणि हे कार्ड सुद्धा जे क्राऊन चक्राला प्रेझेंट करतं, जे म्हणजे तुमच्या क्रिएटिव्हिटी, तुमच्या कला, तुमच्यातल्या आयडियाज खूप पॉवरफुल होत आहेत, वाढतायत आणि तुम्हाला खूप छान तुम्ही जे म्हणजे आता ऑनलाईनचं जे काही असेल किंवा तुमच्या जे काही कार्य करताय त्याच्यामध्ये तुमची कीर्ती म्हणजे ॲज अ पारंगत तुम्ही होताय आणि त्यामध्ये नवीन 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 गोष्टी ऍड करताय. तुम्ही नवीन गोष्टी ऍड करताय, नवीन कला बाहेर येत आहे, तुमच्यातून आयडिया बाहेर येत आहेत, ज्याचा विचारही कुणी करू शकणार नाही असल्या आयडिया तुम्ही करताय किंवा तुमच्या ह्याला शोभे ते नाही असं कुणाला वाटणार नाही की तुम्ही हे करू शकताय. त्या गोष्टी तुम्ही करणार आहात ज्या चांगल्या आहेत, पॉझिटिव्ह आहेत, सकारात्मक आहे, ज्या तुम्हाला खूप उंचीवर घेऊन जाणार आहे, तुमचं नाव वेगळ्या लेवलला त्या घेऊन जाणार आहेत. अशी जी तुमच्यात कला आहे ती कला प्रखरतेनं बाहेर निघते. त्यामुळे इथं तुम्हाला आदेश दिला जातोय की तुम्ही करंट चॅलेंजेसमध्ये पडू नका, फसू नका. जे काही चाललंय आजूबाजूला चालू दे, त्यांचं त्यांचं चाललंय, तुमचं तुमचं चालू ठेवा, असं तुम्हाला मेसेज इथं दिला जातोय. खूप मोठा मेसेज आहे आणि द हायर लर्निंग आहे. बघा तुमच्या कुलदेवता तुम्हाला प्रोटेक्शन देत आहेत कारण तुम्ही खूप जास्त लर्न केलंय, खूप अनुभव तुमच्या बरोबर आहे, खूप अनुभव तुम्ही घेतलाय. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये मी तुम्हाला त्या कार्डमध्ये सांगितलं, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, मग तिथं जॉब असेल, करिअर असेल, व्यवसाय असेल किंवा काही असेल, तिथं तुम्ही खूप पारंगत आहात. तुम्हाला खूप त्यामुळे चिडीला पडतात आजूबाजूची लोक आणि राग त्यांच्यामध्ये उत्पन्न होतो आणि त्यामुळे ते तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण ही ईर्ष्या, हा राग, हा मीपणा, मोह, लोभ, मत्सर त्यांनाच संपवत असतो आणि त्यांनी जोपर्यंत संपवत नाही तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यांनी कितीही त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटीजवर लक्ष दिलं, त्यांनी त्यांच्या कार्यावर किंवा त्यांच्या कामावर लक्ष न देता ते तुमच्यावर लक्ष देतात. त्यामुळं त्यांचं कामही भलं होत नाही आणि काय त्यांचे हे असतात तिथपर्यंत, गोल्स असतात तिथपर्यंत सुद्धा ते पोहोचत नाही. तर तुमच्या कुलदेवता त्यांच्यापासून तुम्हाला सुरक्षित ठेवतात आणि त्या तुम्हाला सांगतायत तुम्ही तुमच्या गुणांमध्ये, कलांमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये, तुमच्या जॉबमध्ये तुम्ही पारंगत आहात. तुम्हाला जे समोर दिसतंय ते तुम्ही करा. इतरांकडे तुम्ही लक्ष देऊ नका. स्वतःला म्हणजे अशी सोल मला इथे दिसते की खूप डिस्टर्ब होते. लगेच जिव्हारी लावून घेते, की जिव्हाळा लागतं की आपण एवढं चांगलं वागतो आणि समोरची व्यक्ती आपल्याशी असं वागते आणि मग त्याचा त्रास व्हायला लागतो. मग ते घरात असू दे, घरात असू दे किंवा बाहेर असू दे किंवा कुठेही असू दे. पण एखादी व्यक्ती अशी असते खूप हळवी असते. आपण इतकं प्रामाणिक करतो किंवा आपण काहीतरी असं योजलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खूप अडथळे येत आहेत. तर काहीतरी नवीन घडायचं असेल तरी सुद्धा त्या गोष्टी होतात. जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे सुद्धा भविष्यात तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल की जे झालं खरंच चांगल्यासाठी झालं, कारण माझ्या आयुष्यात काहीतरी नवीन घडणार होतं म्हणून झालं.
आणि म्हणून इथं तुम्ही मग खूप ब्लेसिंग देऊन देऊन धन्यवाद देऊन देऊन तुम्ही थकाल कुलदेवतेंना. इतकी तुमची कुलदेवता तुम्हाला ब्लेसिंग्स देणार आहे. तर हा मेसेज तुमच्यासाठी होता. खूप हायली इंट्युशन्स होते आणि मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आदेश होता. तर तुमची कुलदेवता तुम्हाला सुरक्षित ठेवते. काहीही मनामध्ये कुठली शंका आणू नका. निवांत तुम्ही जे कार्य करताय ते कार्य करत पुढे जा, असा तुमच्यासाठी मेसेज आहे. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तेवढी तुमची एनर्जी माझ्याकडे येईल आणि ती एनर्जी त्यामुळेच रीडिंग एवढ्या छान आणि इंट्युशन्स असे फास्ट येऊ शकतात. ओके. थँक यू सो मच. पुन्हा भेटूया अशा छान छान रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.